नमस्कार. कार्तिक पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्षातील तेजस्वी आणि चंद्राचा आनंदाचा दिवस. यावेळी सर्व नक्षत्रे चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघतात आणि आकाशामध्ये अस्तित्व असते ते नक्षत्रांचा अधिपती असणाऱ्या चंद्राचे. असाच अलौकिक देवादिदेव पूर्ण ब्रह्म सनातन अवतार म्हणजेच केदारनाथ. हा दिवस भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला म्हणून त्रिपुरादी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. देव ज्योतिबा हा शिवांचा अवतार आहे. श्री केदारनाथांनी सर्वांच्या मुक्तीसाठी दिवस निवडला तो म्हणजे पौर्णिमेचा. म्हणून तर तीर्थक्षेत्री श्रींचा प्रकटवार असलेल्या रविवारपेक्षाही पौर्णिमेला महत्व आहे. वर्षातील 12 पौर्णिमेपैकी फक्त 4च पौर्णिमा श्रींचा पालखी सोहळा होतो. पालखी सोहळा पुण्य पर्व काळ असल्याने या तीर्थक्षेत्री महत्वाची तर आहेच. त्यात कार्तिक पौर्णिमा म्हटलं की त्रिपुर उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. केदारनाथ महादेवांचे अवतार असल्यामुळे श्रींच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिरात सर्व शिखरांवरती तसेच पालखी मार्गावरती तेलाचे पलिदे पेटवले जातात. हे सर्व देवाचे नित्य सेवा करणारे सर्व देवसेवक असतात. यामध्ये वातकरी, सहकारी आणि कापडाचे चुडे बांधणारे तसेच दबाने असे सर्व देवसेवक या त्रिपुरादी सोहळ्यात सहभागी होतात आणि पालखी मार्ग झळाळून सोडतात. जसा भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला त्याच पद्धतीने अहंकार, मोह, लोभ यावरती विजय मिळवता आला पाहिजे. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग बोल.